नमस्कार, संघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे। ऐरोली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार गणेश नाईक विजयी झाल्याबद्दल आरपीआय दिघा विभागाकडून नागरिकांना पेढे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला। गणेश नाईक साहेबांचा, गणेश नाईक साहेबांचा, गणेश नाईक साहेबांचा, भाजपा महायुतीचा, भाजपा महायुतीचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रामदासजी आठवले साहेबांचा, रामदासजी आठवले साहेबांचा। आता नाईक साहेब निवडून आलेत। नाईक आता साहेबांनी मला माझी सोय करावी, मी मराठी ऐकले, आता मला कुठेतरी जरा जागा द्यावं, घर बांधून द्यावं। मला विश्वास आहे त्यांच्यावर, मी त्यांच्यासाठी म्हणून जाऊन तिथं वोट करून आले ना। कोणी काही केलं तरी नाईक साहेबाशिवाय कोणाला पर्याय। नमस्कार प्रेक्षकांनो, तिन्ही बातमीपत्राच्या याच्यामध्ये आपलं स्वागत करते। आज ऐरोली मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांचा मताधिक्याने विजय झालेला आहे। त्याच अनुषंगाने दिघा विभाग अध्यक्ष सागरजी सोनकांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। त्यांच्या आता आपण पार्टी कार्यालयामध्ये आहोत। सर, आज नवी मुंबईचे शिल्पकार ज्याला आपण समोरलं जातो असे गणेशजी नाईक यांचा ऐरोली मतदारसंघातून विजय झालेले आहेत। आपण महायुतीचे घटक पक्ष आहात, त्या अनुषंगाने आपण हा विजय उत्सव साजरा करत आहात। काय भावना आहेत, काय सांगणार? गणेशजी नाईक साहेब हे खऱ्या अर्थाने या नवी मुंबईचे शिल्पकार आहेत आणि राहतील, आणि त्यांच्यासारखा नेता या नवी मुंबईमध्ये दुसरा कोणी होऊ शकत नाही असं आम्हाला झोपडपट्टी वासियांना, आपल्या बहुजन बांधवांना, म्हणजेच माझ्यासारख्या एक सामाजिक कार्यकर्त्याला असं वाटतं। त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून जे जे आपल्या या बहुजन बांधवांचे कुठले विषय असतील, महत्वाचं म्हणजे आपण पाहतोय की या नवी मुंबई सारख्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भव्य दिव्य स्मारक आहे, हे एकमेव व्यक्तिमत्व असे आहेत आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांनी संपूर्णपणे त्यामध्ये लक्ष देऊन जागेच्या निश्चितीपासून तर त्या डिझायनिंग पासून तर बऱ्याचशा गोष्टी, आणि त्यामध्ये विशेष म्हणजे आमच्या रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय सीतारामजी ओळ साहेब या सर्व नेत्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांच्या मागणीनुसार, त्यांच्या इच्छेनुसार त्यांना हवा असं स्मारक या ठिकाणी उभारून दिलं। आणि यापुढे या नवी मुंबईमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असायला हवा अशी मागणी आमच्या रिपब्लिकन पक्षाचे युवा अध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट यशपालजी ओळ साहेब यांनी मागणी केली, उपोषण केलं। त्या ठिकाणी स्वतः आदरणीय नाईक साहेबांनी स्वतः उपस्थिती दाखवून त्या ठिकाणी येऊन स्वतः आमच्या उपोषणकर्ते, आमचे नेते आदरणीय ऍडव्होकेट यशपाल ओळ यांना त्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी स्वतः सांगितलं की या ठिकाणी बाबासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा मी स्वतः उभारेल, आणि त्याची तशी जागेची निश्चिती देखील आदरणीय नाईक साहेब यांनी केली। आणि म्हणून माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला वाटतं की या ऐरोली विधानसभेचा आमदार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांसारखेच असावेत। आणि महत्वाचं म्हणजे येणाऱ्या काही काळांमध्ये आमच्या या झोपडपट्टी पुनर्विकासाचा विषय हा महत्वाचा विषय, अतिशय जिव्हाळ्याचा विषय। आम्हाला असं वाटतं की ही जी आमची कमाई आहे, ही आज आमची जी झोपडी आहे, हीच आमची शेवटची कमाई आहे। आणि त्याच्यावरती आता काही लोकांचा त्या वाईट नजर आमच्या झोपडपट्टीवर आलेली आहे असं आम्हाला वाटतं। आणि म्हणून नाईक साहेबांच्या विरोधात काही लोक उभे राहिले होते। त्यांचा अजेंडा एकच होता की येत्या काही काळामध्ये जी झोपडपट्टी पुनर्वसन होणार आहे त्यामध्ये बिल्डर त्यांचेच, मटेरियल सप्लायर त्यांचेच, सगळ्या गोष्टी त्यांच्याच, आणि झोपडपट्टी ही इथे राहणार आहे का नाही राहणार आहे हा कुठलाही त्यांचा यामागे कुठलाही त्यांना घेणं देणं नव्हतं। आणि म्हणून ह्या गोष्टी आम्ही लवकर ओळखल्या। याचं कारण असं आहे की आम्ही बरेच दिवस या लोकांसोबत राहिलेलो आहे। यांची जी नीती आहे, सगळं जे कमाई आहे, जेवढे कामधंदे, जेवढे या ठिकाणी ज्या नवीन नवीन कंपन्या उभारण्यात येत आहेत, येत्या काळामध्ये अनेक कंपन्या या ठिकाणी येणार आहेत। आणि महत्वाचं म्हणजे ज्या झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये ज्या या जे बांधकामाचे कामं असतील ही सर्व त्यांच्या घरच्या लोकांना लाटण्यासाठी
आणि आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला जो त्यांच्या विरोधात बोलल त्याच्यावरती ही लोक खोटे केसेस करायच्या तयारीमध्ये, या अगोदरही माझ्यावर या लोकांनी खोट्या केसेस दाखल केल्या, माझ्या परिवारावर, माझ्यावरती. ज्या ज्या वेळेस आम्ही अशा लोकांना विरोध करतो, ही जी मंडळी आहेत ही यांचं लक्ष आमच्यासारख्या खऱ्या अर्थाने झोपडपट्टीमध्ये लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर लक्ष असतं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर हे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासनावर दबाव आणून किंवा काही लोक तयार करून आमच्यासारख्यावरती खोटे खोटे गुन्हे दाखल करतात. अक्षरशः माझ्या संपूर्ण परिवारावरती गंभीर असे गुन्हे या लोकांनी दाखल केले आणि माझा परिवार संपूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आलेला होता. त्यावेळेस माझे नेते सिद्धरामजी ओळ साहेब आणि रामदासजी आठवले साहेब आणि त्यांच्यासोबत आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांनी पूर्णपणे माझ्या कार्याची माहिती घेतली आणि त्यांनी योग्य ते पद्धतीने कारवाई करा असं पोलीस प्रशासनाला कळवले असता आज मी माझ्या परिवारासोबत आहे. आणि म्हणून यापुढे अशा नेत्याची आम्हाला गरज आहे. असा नेता पुन्हा होणे नाही आणि म्हणून नाईक साहेबांना आम्ही भरघोस मताने या ठिकाणी, जसं जणू काय आम्ही स्वतः उमेदवार आहे, या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष स्वतः उमेदवारी भरणार होता. स्वतः सिद्धरामजी ओळ साहेब या तयारीला लागले होते. आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या तयारीत होतो आणि तीच तयारी आम्ही जी तयारी केलेली होती तीच तयारी आम्ही आदरणीय नाईक साहेबांसाठी दाखवली. आणि आपण पाहिलं असेल पत्रकार बांधवांनी की रिपब्लिकन पक्ष हा जणू काही आपलाच उमेदवार आहे. बऱ्याचशा मंडळीला असं वाटत होतं नाईक साहेब बीजेपीचे उमेदवार आहे का आरपीआयचे उमेदवार आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी माझे ओळ साहेब आणि नाईक साहेब जसे माझ्यासाठी सर्व काही तेच आहेत या पद्धतीने आम्ही पूर्ण जोमाने या ठिकाणी काम केलं आणि आमच्या कार्याचं आज चीज झालं. नाईक साहेब भरघोस मताने लाखोच्या लीडने या ठिकाणी निवडून आलेले आहेत, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. जसं की तुम्ही सांगताय की तुमचा कुठेतरी तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला, परंतु मला एक आवर्जून याचं सांगावं वाटतं की ह्या ज्याच्यात मी प्रतिस्पर्धीला तुम्ही सांगते त्याच प्रतिस्पर्धीचे एकेकाळी तुम्ही निकटवर्ती होता, काय सांगणार आहे त्याबद्दल? नक्कीच मी अतिशय जवळचा व्यक्ती म्हणून ओळखलं जायचो, परंतु या लोकांनी ही जी मंडळी आहेत यांना कधी जो आपल्या समाजाचा कुठलाही नेता असो कुठलाही युवक असो यांना त्याची आर्थिक जी स्थिती आहे ही सुधारू देणार नाही याची तयारी ते केलेली असते. कारण कसं आहे, आपण आपली जर आर्थिक स्थिती सुधारली, दोन पैसे आपल्या खिशात जर आले, त्यांना ही भीती असते की ह्यांच्या विरोधात आम्ही उभा राहू का काय, ही भीती त्यांना सतवत असते. आणि म्हणून मीच नाही तर माझ्यासारख्या अनेक युवकांना या मंडळीने संपवलेलं आहे. परंतु आपल्या ह्या आजच्या या पिढीच्या सर्व आंबेडकरी युवकांच्या लक्षात आलं पाहिजे की पुन्हा अशा ह्या जे आपल्यावर डाव ठेवून असतात अशा लोकांच्या हाती लागायचं नाही. आंबेडकरी चळवळी हे संपवायच्या तयारीत आहेत आणि म्हणून आपण सर्व आंबेडकरी चळवळीतल्या युवकांनी विचार केला पाहिजे, योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि अशा लोकांच्या हाताला लागायचं नाही. कार्य करायचं तर मनापासून करायचं. हे होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा दुधाळचे विभागाध्यक्ष सागर सुंकांबळे यांनी सांगितलेलं आहे की गणेश नाईक जसं की त्यांना नवी मुंबईचे चित्रकार संबोधलं जातं आणि येणाऱ्या काळामध्ये झोपडपट्टीचा प्रश्न होता तो प्रश्न पुन्हा एकदा गणेश नाईक यांच्या मध्यस्थीनं हा प्रश्न मार्गी लागेल असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. ती जी काही हुकुमशाही गुंडगिरी आहे ती कुठं कमी करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये गणेश नाईक निश्चितच पूर्ण करतील असा पण विश्वास सागर सुंकांबळे यांनी सांगितलेला आहे. पुन्हा एकदा मी आपलं एस न्यूज महाराष्ट्र सिटी न्यूज नवी मुंबई आणि संघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. धन्यवाद.